नोकरी भरती, शेतकरी योजना, चालू बाजार भाव आणि बरंच काही आपल्या व्हॉट्सअपवर मिळवा, तेही अगदी मोफत. खाली उजव्या बाजूला कॉन्टॅक्ट्सवर क्लिक करा आणि बातमी योजनाचा व्हॉट्सअप ग्रुप लगेच जॉइन करा. ऋषींना बाजूला पाहिलं तर अर्जुन बाजूला चालू लागला. द्रोणाचार्य ऋषी कोमात गेले. त्याला वाटलं हा बाण माझ्या दुर्योधनान मारला असेल. बाजूला पाहिलं, दुर्योधन बी बाजूला चालू लागला. आणि म्हणून त्या द्रोणाचार्याने मागं वळून पाहिलं तर मागं आपल्याच गोरगरिबाचं कष्टकऱ्याचा एकलव्य नावाचं पोरग धनुष्यबाण सावरत होतं. द्रोणाचार्य ऋषी कोमात गेले. अरे, जो साप माझ्या पायामध्ये मला डसणार होता तो साप धडापासून वेगळा केला. हा बाण अर्जुनाने मारला नाही, दुर्योधनाने मारला नाही. मागं बाण तर एकलव्य सावरत आहे. द्रोणाचार्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि द्रोणाचार्य कडाळले. एकलव्या, तुम्हाला फसवलं मी. तुला गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा मागितला होता. मग हे बाण चालवण्याचं सामर्थ्य तुझ्यात कुठून आलं? तेव्हा आपल्या गोरगरिबाचं लेकरं त्या ठिकाणी ओरडून बोलतंय, मला माहित होतं मी एखाद्या क्षेत्रामध्ये पारंगत होईल, एखाद्या विषयामध्ये गुणवंत होईल, तेव्हा माझी परीक्षा घ्यायला कुठला तरी गुरु येईल आणि तो गुरु मला म्हणेल की मला गुरुदक्षिणा पाहिजे. गुरुदक्षिणा मागत असताना ज्या क्षेत्रात मी गुण संपादन केलंय त्या